सोलापूरचे प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवर पिस्तूलने गोळी झाडून जीवन संपवलं। या प्रकरणात आता एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे। डॉक्टरांनी पहिल्यांदा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता ती गोळी पिस्तूलमध्येच अडकली होती। ही गोळी त्यांनी नंतर पिस्तूलमधून काढून फेकली आणि दुसऱ्यांदा गोळी झाडली। यावेळी ती गोळी त्यांच्या डोक्याच्या आरपार गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पहिली गोळी जर बंदुकीतून निघाली नसती आणि बंदूक जाम झाली असती तर डॉक्टरांचा जीव वाचला असता असं सांगितलं जात आहे। शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आलं। यानंतर त्यांचे पार्थिव मोदी परिसरातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं। सायंकाळी 4:30 वाजता मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल, झाडलेली गोळी, अडकलेली व नंतर फेकलेली गोळी, 2 पुंगळी जप्त केले असून हे सर्व तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे। पिस्तूलचा परवाना 31 डिसेंबर 2025 पर्यंत वैध असल्याची माहितीही समोर आली आहे। शवविच्छेदनानंतर डॉक्टर वळसंकर यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तो पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे। याचा अहवाल येण्यासाठी सुमारे 1.5 महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती मिळत आहे।